कल्याणच्या लढाईनंतर मराठ्यांचा विजय झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. पण त्याच वेळी सेनापती आबाजी सोनदेव यांच्यासमोर एक वेगळीच परिस्थिती उभी राहिली. त्यांना कल्याणच्या सुभेदाराची सून सापडली होती. ती खूप सुंदर आणि तितकीच घाबरलेली होती. आबाजींनी आपल्या सैनिकांना सक्त आज्ञा दिली, या मातेला पूर्ण आदराने आणि सन्मानाने महाराजांसमोर घेऊन चला. महाराजांच्या आदेशानुसार शिस्तबद्ध मराठा सैनिक तिला घेऊन निघाले. त्या स्त्रीला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आणण्यात आले. महाराज आपल्या सिंहासनावर बसले होते. तिला पाहताच महाराज आदराने उभे राहिले. तिच्या चेहऱ्यावरची भीती ओळखून ते अत्यंत शांत आणि प्रेमळ आवाजात म्हणाले, माते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही तुमचा सन्मान राखू. महाराजांचे शब्द ऐकून तिच्या काळजातील भीती नाहीशी झाली. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि कृतज्ञतेचे भाव तरळले. तिला कळून चुकले की आपण केवळ एका राजासमोर नाही, तर एका महान आणि चारित्र्यवान पुरुषासमोर उभे आहोत, ज्यांच्या राज्यात स्त्रीचा आदर केला जातो. महाराज केवळ बोलून थांबले नाहीत. त्यांनी आपल्या शब्दांप्रमाणे कृती केली. त्यांनी एका सुंदर सजवलेल्या पालखीची मेळ्याची व्यवस्था केली आणि तिला साडीचोळी व आहेर देऊन आपल्या सैनिकांच्या संरक्षणात सन्मानाने तिच्या घरी कल्याणला परत पाठवण्याची व्यवस्था केली. कल्याणच्या किल्ल्यात तिचे कुटुंबीय काळजीत होते. मराठ्यांचा झेंडा घेऊन पालखी येताना पाहून त्यांच्या मनात धडकी भरली. पण जेव्हा ती पालखीतून सुखरूप आणि सन्मानाने उतरली, तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला. तिने महाराजांच्या महानतेबद्दल आणि त्यांच्या स्त्री सन्मानाच्या आदर्शाबद्दल सांगितले, तेव्हा सर्वांची मने आदराने भरून आली. इकडे रायगडावर महाराज एका बुरुजावर उभे राहून भगव्या आकाशाखाली पसरलेल्या आपल्या स्वराज्याकडे पाहत होते. त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे केवळ भूमी जिंकणे नव्हते, तर न्याय, आदर आणि धर्मावर आधारित एक असे राज्य स्थापन करणे होते, जिथे प्रत्येक स्त्री सुरक्षित आणि सन्मानित असेल. हीच होती शिवाजी महाराजांची खरी आचारसंहिता.